नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे डाळ पालक कसा बनवायचा. सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण डाळ शिजवून घेऊया. इथे मी 1 कप तुरीची डाळ घेतली आहे. डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. ही धुतलेली डाळ आपण कुकरमध्ये घालूया. यानंतर आपण पालक घालणार आहे. इथे मी 200 ग्रॅम पालक पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे. आता हा पालक आपण कुकरमध्ये घालूया. यानंतर पाव कप शेंगदाणे घालायचे. 1/3 कप सुकं खोबरं घालायचं. 25 ते 30 तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या. इथे मी मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत. थोडासा कांदा घालायचा. इथे मी कांदा लांब कट करून घेतला आहे. कांदा घालताना मोकळा करून घालायचा. उरलेला कांदा आपण फोडणीमध्ये वापरणार आहे. 1.5 कप पाणी घालूया. पाव चमचा हळद घालायची. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. डाळ मस्त मऊसूत शिजली आहे. आता ही डाळ आपण लोणवून घेऊया. डाळ मस्त मऊसूत लोणवून झाली आहे. आता आपण फोडणी घालायला घेऊया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे. कढईमध्ये 5 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तेलामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं. जिरं मोहरी तडतडली की यामध्ये कांदा घालायचा. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट घालायची आणि ही पेस्ट तेलामध्ये 2 मिनिट परतून घ्यायची. कोथिंबीर घालायचा. पाव चमचा हळद घालायची. मिक्स करून घेऊया. शिजवलेला डाळ पालक घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. डाळ पालक घालताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे डाळीला छान फोडणी बसते. आता हा डाळ पालक आपण 4 ते 5 मिनिट शिजवून घेणार आहे. अधूनमधून चमच्याने मिक्स करायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करून घेऊया. दोन चमचे गरम मसाला घालायचा. मसाला भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. भाजी शिजायला ऑलमोस्ट 5 मिनिट झाले आहेत. आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया.
पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. मिक्स करून घेऊया. मी आणखी थोडं पाणी घालते. आपल्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करायचं. पाणी घातल्यानंतर भाजी 7 ते 8 मिनिट छान शिजवून घ्यायची. भाजीला मस्त उकळी आली आहे. आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. आवडीनुसार कोथिंबीर घालायचा. गॅस बंद करायचा आणि भाजी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर इथे आपला झणझणीत डाळ पालक तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.